विलेपार्ले पूर्व इथं मोगीबाई मार्केट परिसरात भीषण अपघात झाला। इलेक्ट्रिक कारनं 3 दुचाकीस्वारांना पाठीमागून धडक दिली। अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय, 2 जखमी आहेत। डोंबिवलीत रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून मराठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। दत्ता माळेकर यांनी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। मुंबईच्या कोस्टल रोडवर लागवड केलेली रोपं टिकून राहावीत यासाठी शेड नेटचा वापर करण्यात आलाय। उन्हाच्या तीव्र झळांमुळे लावलेल्या रोपांचं नुकसान होऊ नये म्हणून ही शेड नेट वापरण्यात आली। राज्य सरकारकडून आंदोलनाशी संबंधित 44 खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आंदोलकांची अनावश्यक खटल्यातून मुक्तता करणार असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं। अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि म्हाडाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आली आहे। राज्य सरकारकडून प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली। नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी बचतीसाठी सक्त उपाययोजना राबवण्यात येणार आहे। नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी दिला। पिंपरी चिंचवडच्या पवना धरणातील पाणीसाठा 20% गेला। आंध्रा धरणातील पाणीसाठा 29% आलाय। पाणी बचत करण्यासाठी महानगरपालिकेने शहरातील सर्व जलतरण तलाव बंद करण्याचे निर्देश दिले। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर 3 वाहनांचा अपघात झाला। भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांनी एकमेकांना धडक दिली। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। दिवसाआड पाणीपुरवठा निर्णयाच्या निषेधार्थ पुणे पालिकेच्या सभेत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी हंडे घेऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला। अमरावतीतील 7 मतदान केंद्रांवर विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यातील एकूण 453 मतदानाचा हक्क बजावून उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे। नाशिक शहरात जून आणि जुलै महिन्यातील शनिवारी पाणीपुरवठा बंद राहण्यात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं पालिकेनं पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे।